बातमीपत्राची सुरुवात वाल्मिक कराडचा पाय अधिक कसा खोलात जातोय त्याचा खुलासा करणाऱ्या बातमीच्या निमित्तानं हार्वेस्टरचा घोटाळा समोर येतोय, ज्याचे संकेत आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच दिले होते। या हार्वेस्टरच्या घोटाळ्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव समोर आलंय आणि हे प्रकरण बीड मधलं नसून बारामतीतलं आहे। हे विशेष, बारामतीतल्या शेतकऱ्यांनी वाल्मिकच्या विरोधात तशी तक्रार केलेली आहे। या निमित्तानं आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी तक्रारदार शेतकऱ्याशी संवाद साधला। त्यातून काय उघड होतंय ते ऐका। महाराष्ट्र सरकारच्या वतीने हार्वेस्टर जे वाटप केलेलं होतं आणि त्याचं अनुदानाचं घोटाळा देखील वाल्मिक कराड यांच्या संबंधित समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीचं हार्वेस्टर कनेक्शन बारामती तालुक्यात असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि याच हार्वेस्टरचे मालक आपल्या बरोबर आहेत। काका, काय सांगाल? खऱ्या अर्थाने हार्वेस्टर प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। यामध्ये वाल्मिक कराडचं कनेक्शन बारामतीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही देखील हार्वेस्टर मालक आहात, काय नेमकं प्रकरण आहे? फेब्रुवारी 2023 साली कृषी मंत्री धनंजय मुंडे होते, त्यांच्या समोर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी अनुदान मिळवून देतो, परंतु तुम्ही वाल्मिक कराड यांच्याकडे संपर्क साधा। आणि त्यानंतर आम्ही फेब्रुवारी 2023 मध्ये परळी येथे महाराष्ट्र राज्यातील 142 लोकांनी त्यांची परळीमध्ये गाठभेट घेऊन प्रत्येकी 8-8 लाख रुपये त्यांना दिले आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी 9-9 लाख रुपये दिले। आणि नंतर ज्या वेळेला नागपूरचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन झालं, त्यामध्ये साखर ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळणार नाही असं ज्या वेळेला आम्हाला खात्री पटली, त्यानंतर आम्ही आमचे पैसे परत मागितले। त्या प्रत्येक वेळी वाल्मिक कराड यांनी देवांच्या खोट्या शब्दा घेऊन आम्हाला पैसे देण्याचं टाळलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत कधी कल्पना दिलेली होती का? लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात आम्ही दादांचे प्रयत्न केला भेटण्याचा, परंतु दादांनी आम्हाला ते उत्तर देण्याचं टाळलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना पैसे देताना तुम्ही आम्हाला विचारलं होतं का, तुम्ही का पैसे दिले? आमची त्यांनी योग्य पद्धतीने उत्तर देण्याचं टाळलं आणि आम्हाला थांबून ठेवलं। नक्कीच आपण पाहिलं तर राज्यामध्ये आता वाल्मिक कराड यांचं प्रकरण जे आहे ते समोर येत आहे। काही दिवसातच पुणे जिल्ह्याच्या एसपींना तशा पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये तक्रार देखील दाखल करणार आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। वाल्मिकच्या विरोधात बारामतीच्या शेतकऱ्यांनी जे प्रकरण समोर आणलंय त्याचे संकेत काही दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी एका सभेमध्ये दिले होते। धस काय म्हणाले होते ते बारकाईने ऐका। हे अनेक लोकांकडून 8-8 लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही। काल मला वाटतं त्यांनी मीडिया पुढे सुद्धा ते पुरावे दिलेले आहे आणि बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीड मधल्या एका हॉटेलवरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत। आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे।